जे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राची अस्मिता आहे, स्वाभिमान आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात तुम्ही जर पैसे खाण्यासाठी ते निकृष्ट दर्जाचं काम तुमच्या बगलबच्च्याला देणार असाल तर या महाराष्ट्रातला शिवभक्त तुम्हाला कधीही माफ करणार नाही. आजपर्यंत समुद्रात अनेक पुतळे उभे राहिले, एकही महापुरुषाचा पुतळा पडला नाही. पण या गद्दारानं छत्रपती शिवाजी महाराजाचा या गद्दार सरकारनं एक पुतळा उभा केला आणि तो पुतळा 6 महिन्यात पाळला. हा पुतळा उभा करण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या लाडक्या मुलाचा लाडका कॉन्ट्रॅक्टर त्याला काम देण्यासाठी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं त्या ठिकाणी कॉम्प्रोमाइज केलं, त्याच्यामध्ये दलाली खाल्ली. अरे हे कुठं फेडणार आहे तुम्ही? हे पाप राजकारणात हा पैसा तुम्ही कुठे घेऊन जाणार आहे? महाराष्ट्रातला शिवभक्त हा या गद्दार सरकारचा कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही. आणि आज महाविकास आघाडीचे सरकार, महाविकास आघाडीचं विरोधी पक्षाचं शिष्टमंडळ आज इथं निषेध करायला आलं. तर जेवढ्यांनी त्याच्यामध्ये पैसे खाल्ले, टक्केवारी खाल्ली, त्या लोकांना आपलं पितळ उघडं पडू नये म्हणून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर ज्या पुतळ्याची विटंबना झाली त्या पुतळ्याच्या समोर गैरकृत्य करताय. हे पाप महाराष्ट्राची जनता उद्याच्या 3 महिन्यात तुमच्याकडून वसूल केल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो. आणि सगळ्याला विनंती करतो की ज्या गद्दाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय त्या गद्दाराच्या कांटाळ्या बसल्या पाहिजेत, असा आवाज आपला आला पाहिजे. मी घोषणा देतो, हात वर करून घोषणा द्या. आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा, समजून घ्या विरोधी पार्टीचा खबऱ्या आपलं काय चाललं ऐकायला. छत्रपती शिवाजी महाराज की तुमचं आमचं नातं काय? महाविकास आघाडीचा. धन्यवाद. यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.